नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा नवनवीन किचन टिप्सचा व्हिडिओ आज मी घेऊन आले आहे। रामबाण उपाय। तर चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा। नंबर 1, शरीरातील चरबी कमी करण्यासाठी दररोज व्यायाम करावा आणि रात्री झोपताना नाभीमध्ये मोहरीचे तेल टाकून झोपावे। त्याने खूप फायदा होतो तसेच आराम मिळतो। नंबर 2, दुधात मध मिसळून पिल्याने दृष्टी सुधारते। नंबर 3, तुटलेल्या भांड्यामध्ये कधी जेवण करू नये, कारण यामुळे घरामध्ये शांतता व समृद्धी राहत नाही, तसेच रखरख वाटते। नंबर 4, अद्रक आणि लसूण समप्रमाणात बारीक करून एक छोटा चमचा पाण्यासोबत घेतल्याने पोटात आराम मिळतो। नंबर 5, त्रिफळा चूर्ण पाण्यात भिजवून सकाळी गाळून त्या पाण्याने डोळे धुतल्यास दृष्टी सुधारते किंवा सुधारण्यास मदत होते। नंबर 6, 9 ते 10 बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा। सकाळी ते पूर्ण भिजवलेले बदाम खावे आणि त्यावर गाईचे 1 कप दूध प्यावे। त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते, तसेच आपले शरीर निरोगी राहते। 7, रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो, त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेवू नये। नेहमी 1 ते 2 चपाती खाल एवढे उपाशी राहावे। कमीत कमी कोरभर भाकरीची भूक ठेवावी। नंबर 8, अचानक ताप जास्त आल्यास भोपळ्याचे तुकडे करून रुग्णाच्या कपाळावर लावावे। कपाळावर लावल्यामुळे ताप लगेच कमी होतो। नंबर 9, रात्री वारंवार लघवी येत असेल तर शुगर साखरेची समस्या होऊ शकते। नंबर 10, दररोज अंघोळीच्या पाण्यामध्ये लिंबाची काही थेंब टाका आणि त्या पाण्याने अंघोळ करा। यामुळे शरीरामध्ये थंडावा निर्माण होण्यास मदत होते किंवा थंडावा निर्माण होतो। नंबर 11, भरणीमध्ये ठेवलेले जिरे, मोहरी, तीळ, शेंगदाणे तसेच मसाले यांच्या प्रत्येक भरणीमध्ये स्पेशल वेगवेगळा चमचा ठेवावा, म्हणजे चमचा ओला होत नाही व तसेच ओले हात लागून वस्तू खराब होणार नाही। केव्हाही वस्तू लागेल तेव्हा चमच्याच्या सहाय्याने घ्यावी किंवा ओला चमचा असेल तर त्याला मसाले चिटकतात। नंबर 12, टोमॅटोची पेस्ट वापरली तर भाजी आंबट होते, म्हणून पेस्ट बनवताना टोमॅटोमधील बिया काढून पेस्ट बनवा आणि टोमॅटो कमी वापरा। टोमॅटो कमी वापरा, भाजी आंबट होणार नाही। नंबर 13, भाज्या फार बारीक कापू नये, त्यामुळे त्या जास्त शिजवून त्यांचा गोळा होतो, तसेच दिसायला देखील बरोबर दिसत नाहीत। नंबर 14, शिरा बनवताना तूप हे रव्याच्या निम्मे घ्यावे आणि दूध किंवा पाणी जेही वापरले ते कडक गरम असावे। शिरा एकदम चविष्ट होतो। नंबर 15, दूध गरम करताना नेहमी कमी गॅसवरच तापवावे। यामुळे दूध चांगले तापते आणि एकदम जाडसर साई येते, तसेच बारीक गॅसवर ठेवल्यामुळे उतू जात नाही। तर मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा। त्यासोबतच आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला
कुक विथ प्रियांका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। आम्हाला सबस्क्राइब करा।